तिकडे रिक्षा चालकांच्या मुजोरीनं त्रस्त असलेल्या मुंबईकरांसाठी आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। रिक्षा चालकांची मुजोरी आता थेट मराठीत पाहायला मिळते। रिक्षा चालक प्रवाशांना नकार देण्यासाठी आता मराठीचा वापर करत असल्याचं पाहायला मिळत आहे। मला जेवायला जायचंय, रिक्षात गॅस भरायचाय, घरी जायची वेळ झाली आहे, रिक्षा दुरुस्त करायची अशी कारणं रिक्षा चालक मराठीतून देताना दिसतायत। रिक्षात बसा, सुट्टे पैसे द्या अशी गरजेची वाक्य रिक्षा चालकांना शिकवली जात आहेत, मात्र त्यांचा वापर सोयीस्करपणे टाळला जात असल्याचं दिसून आलंय। मुंबईतल्या प्रवाशांच्या तक्रारींपैकी तब्बल 60% तक्रारी या भाडे नाकारण्यासंबंधीच्या आहेत। तुम्ही मीटर चालू केला आहे का? मीटर करू पोचायला किती वेळ लागेल तरी? पोहोचायला समजा जर ट्रॅफिक नाही भेटली तर मग आपण लवकर पोहोचू जाऊ। पुढे जाऊन ना मला एका मैत्रिणीला सोबत घ्यायचं आहे, घेऊन तुम्ही थांबाल ना? हा मॅडम थांबणार आहे। आता पाऊस सुरू झाला, काय करू? मॅडम मी बोलणार आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांच्याकडनं। रिजवान, आपण पाहतोय रिक्षा चालकांना मराठी शिकवलं जाते कशासाठी आणि त्याचा उपयोग हा वेगळ्या पद्धतीने कसा रिक्षा चालकांकडून केला जातोय? भाडं नाकारण्यासाठी मराठीचा वापर होतोय? दीपाली, अगदी बरोबर आपण पाहतो ज्या पद्धतीने राज्यभरामध्ये जे परप्रांतीय आहे विशेषतः त्यांना मराठी जी आहे ती परिवहन विभागाच्या माध्यमातून अनेक क्लासेस घेऊन ते शिकवले जातात, परंतु याचाच कुठेतरी विपर्यास जे आहे ते या रिक्षा चालकांच्या माध्यमातून होताना दिसून येत आहे। सर्रासपणे हे रिक्षा चालक जे आहे ते याचा विपर्यास करून अनेक भाडे जे आहे ते प्रवाशांच्या माध्यमातून नाकारताना दिसून येत आहे। खरं तर जी जुजबी मराठी या परप्रांतीय रिक्षा चालक शिकत आहे त्याच्यामध्ये विशेषतः अनेक वेळा याचा विपर्यास म्हणजे ज्यावेळी एखादा प्रवासी त्यांच्या रिक्षामध्ये किंवा टॅक्सीमध्ये बसला त्यावेळी ते त्या ठिकाणी आपला कारणं या ठिकाणी सांगतात की मला गॅस भरायला जायचं आहे, माझी रिक्षा दुरुस्त नाही आहे, त्याचबरोबर मला लघवीला जायचं आहे, त्याचबरोबर मला जेवायला जायचं आहे, अशा पद्धतीचा शब्द जो आहे तो या ठिकाणी या रिक्षा चालक वापर करताना दिसून येत आहे। त्यामुळे खरं तर ज्या पद्धतीने परिवहन विभागाच्या माध्यमातून या परप्रांत्यांना महाराष्ट्रामध्ये उद्योग करण्यासाठी जे आहे ते जुजबी मराठी शिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु याचाच कुठेतरी 60% जे प्रवासी तक्रार करत आहे त्याच्यामध्ये आढळून आलं आहे की हे जे रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आहे हे कुठेतरी या मराठी जुजबी भाषेचं जे आहे ते विपर्यास करताना दिसून येत। त्यामुळे 60% भाडे जे आहे ते याचाच नाकारताना आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे हे सर्वात महत्त्वाचं आहे की ज्या पद्धतीने परिवहन विभाग या परप्रांत्यांना मराठी भाषा शिकवत आहे त्यामुळे कुठेतरी भाडे नाकारणं हे मोठ्या प्रमाणात जे आहे ते रिक्षा चालकांच्या माध्यमातून होताना मुंबईमध्ये विशेषतः दिसून येत आहे। त्यामुळे परिवहन विभागाने कशा पद्धतीने या रिक्षा चालकांवरती कारवाई करणार तेच पाहणं महत्त्वाचं आहे। दीपाली, बरोबर रिजवान, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय रिक्षा चालकांच्या मुजोरीचा हा नवीन प्रकार समोर आलेला आहे। तर एकीकडे मुंबईत रिक्षा चालक नकार देण्यासाठी मराठीचा आधार घेत आहे, तर दुसरीकडे राज्याची एक अत्यंत चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे। कारण राज्यातले तब्बल 7,750 रिक्षा चालक मराठीची प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण करण्यात अपयशी ठरलेत। ठाण्यातले तब्बल 4,871 रिक्षा चालक मराठी परीक्षेत नापास झालेत। परवाना आणि परमिटसाठी मराठी भाषेचं व्यावहारिक ज्ञान सक्तीचं केलं जात आहे, तर दुसरीकडे एवढ्या मोठ्या संख्येनं रिक्षा चालक मराठी भाषेच्या परीक्षेत नापास झाल्यानं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मुंबईसारख्या महानगरात व्यवसाय करायचा असून सुद्धा स्थानिक भाषेशी जुळून घेण्याची अनास्था या आकडेवारीतनं स्पष्टपणे अधोरेखित होते आहे।